हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 11 पेज नंबर 4.50 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ अशोका लिमिटेड अकोला कॅल्क्युलेट द फॉलोइंग रेशो. पहिला आहे करंट रेशो, लिक्विड रेशो, ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो, करंट asset to fixed asset ratio, debt to equity ratio, proprietary ratio, capital gearing ratio and fixed asset to capital employed ratio. एकूण आपल्याला 8 रेशो फाइंड करायचे आहेत आणि खाली आपल्याला बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025. लायबिलिटी साईडला दिलेला आहे इक्विटी शेअर कॅपिटल 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, जर्नल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस. तर ह्या ज्या 4 लायबिलिटीज आहेत त्याला आपण शेअर होल्डर फंड म्हणणार आहोत, कारण हे शेअर होल्डरांची लायबिलिटी आहे, म्हणजे इंटरनल लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, हे गव्हर्नमेंटचं देणं आहे, एक्सटर्नल आहे, बिल्स पेएबल आणि हे करंट आहे, ह्या वर्षीचं देणं आहे. कारण जे पण आपण ह्या वर्षी जे करंट इयर आहे 2024-25 ह्या असेसमेंट इयरमध्ये जेवढं आपलं देणं आहे त्याला आपण करंट लायबिलिटी असं म्हणतो. म्हणून इथं सांगितलेलं आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. तर टॅक्स आपण कधीचा भरणार आहे, तर ह्या वर्षीचा टॅक्स भरण्यासाठी आपण केलेली तरतूद आहे, म्हणून ह्याला आपण म्हणणार आहोत करंट लायबिलिटी. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन करंट लायबिलिटी आहे. बिल्स पेएबल म्हणजे आपण उधारीवर गुड्स परचेज केलेला आहे आणि तो पण उधारीचा कालावधी किती महिने असतो, 2 महिने 3 महिने, म्हणून ह्या एका वर्षाच्या आतली लायबिलिटी असते, म्हणून याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे शॉर्ट टर्म लोन असतं की जे बँकेतून आपण FDवर लोन घेतो किंवा काहीतरी क्रेडिट लोन घेतो, तर ते लोन आहे, लोन टेकन फ्रॉम बँक, बट हे शॉर्ट टर्म लोन आहे, एका वर्षाच्या आतलं लोन आहे, एका वर्षाच्या आत आपल्याला हे लोन परत करायचं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे गुड्स परचेस फ्रॉम सप्लायर्सकडून आपण क्रेडिटवर गुड्स परचेज केलेला आहे आणि त्याला काय करायचे, पैसे द्यायचे. पण उधारीचा पिरियड किती असतो, तर 2-3 महिने, म्हणजे हे एका वर्षाच्या आतलं देणं आहे. एका वर्षामध्ये आपल्याला एका वर्षाच्या आत जेवढी आपल्याला लायबिलिटी पेड करायची आहे त्याला करंट लायबिलिटी म्हणतात. त्याच्यानंतर लिहिले 12% डिबेंचर्स मीन्स लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टरकडून आपण लोन घेतलेलं आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12%. तर डिबेंचर्स इज अ लॉंग टर्म लोन, तर हे काय आहे, लॉंग टर्म लोन आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे एक्सटर्नल आहे, म्हणजे इंटरनल असतं त्याला आपण शेअर होल्डर फंड असं म्हणतो, आणि हे एक्सटर्नल आहे म्हणजे बाहेरून लोन घेतलं आहे, म्हणून त्याला आपण एक्सटर्नल लायबिलिटी म्हणतो आणि हे लॉंग टर्म आहे. आता बघा, तुम्हाला असं वाटेल इंटरनल म्हणजे काय, तर इंटरनल म्हणजे जे शेअर होल्डरांचं देणं आहे त्याला आपण इंटरनल लायबिलिटी असं म्हणतो. कंपनीचे मालक कोण असतात, तर इक्विटी शेअर होल्डर किंवा शेअर होल्डर, प्रेफरन्स शेअर होल्डर, इक्विटी शेअर होल्डर. मग हे शेअर होल्डरांना जे आपण देतो किंवा कंपनी देते, कंपनी जे इक्विटी शेअर होल्डरांना आणि प्रेफरन्स शेअर होल्डरांना देते ते असते इंटरनल लायबिलिटी. मग आता बघा, इक्विटी शेअर होल्डरांनी कॅपिटल दिलं आहे कंपनीला, कंपनी काय करेल, परत त्यांचं कॅपिटल देईल. प्रेफरन्स शेअर होल्डरांना प्रेफरन्स शेअर्सचं कॅपिटल परत करेल. जर्नल रिझर्व्ह म्हणजे साठवून ठेवलेला रिझर्व्ह आहे, साठवून ठेवलेले पैसे आहेत, संकट काळात आपल्याला उपयोगी पडावे म्हणून आपण काय केलेलं आहे, रिझर्व्हमध्ये पैसे ठेवलेत. तर ते पण कोणाचे असतात, मालकांचे असतात. मग कंपनीचे मालक कोण आहेत, तर शेअर होल्डर, म्हणून हे इंटरनल म्हणतो आपण त्याला. आणि प्रॉफिट अँड लॉस हा प्रॉफिट आहे, कारण क्रेडिटला दिला आहे किंवा क्रेडिट बॅलन्स आहे किंवा लायबिलिटीला दिलेला आहे, म्हणून ह्याला आपण प्रॉफिट म्हणतो. प्रॉफिट कोणाचा असतो, ओनरांचा असतो, मालकांचा असतो. मालक कोण आहेत, शेअर होल्डर, म्हणून हे आहे इंटरनल लायबिलिटी. आता ह्या ॲसेटला आपण गेलो की दिसते गुडविल ही आहे फिक्स इंटेन्जिबल ॲसेट. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, आणि इथपर्यंत फर्निचरपर्यंत फिक्स ॲसेट आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे बिल्स रिसिवेबल, सन्ड्री डेटर्स. बिल्स रिसिवेबल म्हणजे इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक आहे, हे लक्षात ठेवा. क्लोजिंग स्टॉक आहे, आणि स्टॉक नेहमी करंट ॲसेटच असतो, कारण स्टॉक सतत बदलत असतो, सतत आपण त्याची खरेदी विक्री चालू असते, म्हणून इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक हा करंट ॲसेट आहे. बिल्स रिसिवेबल करंट ॲसेट म्हणजे काय, की ह्या वर्षी निर्माण झालेले किंवा आपल्याला जे ह्या वर्षी मिळणार आहेत, ज्या लोकांकडून आपल्याला पैसे मिळणार असतील, तर ते कधी, तर करंट इयरमध्ये. करंट इयर किंवा असेसमेंट इयर कोणतं आहे, तर 1 एप्रिल 2024 टू 31 मार्च 2025 पर्यंत जेवढे पैसे तुम्हाला मिळणार आहेत बाहेरून त्याला आपण करंट ॲसेट म्हणतो. मग इन्व्हेंटरीज म्हणजे स्टॉक विकून तुम्हाला पैसे मिळणार आहेत, किंवा बिल्स रिसिवेबल म्हणजे तुम्ही उधारीवर माल विकलेला आहे कस्टमरला, त्याच्याकडून तुम्ही लिहून घेतलेला आहे, तो तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये पैसे देणार आहे. सन्ड्री डेटर्स पण तेच आहे,
तुम्ही कस्टमरला उधारीवर गुड्स सोल्ड केलेला आहे आणि तुमचा जो क्रेडिटर्स आहे जो तुमचा डेटर्स कस्टमर आहे तो कस्टमर काय करणार आहे, तुम्हाला पैसे देणार आहे. बँकेत तुमचे पैसे आहेत ते तुम्ही केव्हा पण काढू शकता. इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म लिहिलं आहे, थोड्याशा कालावधीसाठी, म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्षाच्या आतमध्ये आपण बँकेत पैसे ठेवलेत, 1 वर्षाच्या आत आपल्याला 20,000 रुपये मिळणार आहेत. तर फर्निचरच्या खाली जे इन्व्हेंटरीपासून ते इन्व्हेस्टमेंटपर्यंत, ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट बघायचं ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं शॉर्ट टर्म आहे का लाँग टर्म आहे. लाँग टर्म असेल तर ती फिक्स ॲसेट असते आणि जर शॉर्ट टर्म असेल तर ती करंट ॲसेट असते. ही तर तुम्हाला 2च ॲसेट असतात, एक करंट आणि एक फिक्स. तर फिक्स ॲसेट तुम्हाला माहीत आहेत की ज्या आपण कॅपिटलमधून परचेस करतो आणि एकदा खरेदी केल्या की त्या दीर्घ कालावधीसाठी चालतात, म्हणजे लाँग टर्मसाठी त्याचा यूज केला जातो. अशा ॲसेट म्हणजे कुठल्या, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, व्हेकल, कॉम्प्युटर, लूज टूल्स वगैरे, की एकदा आपण खरेदी केलं की पुन्हा खरेदी करत नाही, लगेच नाही खरेदी करत, अशा असतात त्या फिक्स असतात. आणि करंट म्हणजे चालू, आत्ता आपल्या ह्या वर्षी आपण काय करतो, समजा एखाद्याकडे आपण माल विकला आहे, त्याच्याकडे पैसे आहेत, पैसे हे आपले ॲसेट आहे, संपत्ती आहे, मग ती आपल्याला 2-3 महिन्यांनी मिळणार आहे, त्याला आपण डेटर्स, बिल्स रिसिवेबल असं म्हणतो, बँक वगैरे. तर हे आपली झाली इन्व्हेंटरीपासून ते इन्व्हेस्टमेंटपर्यंत करंट ॲसेट आहे. आता आपल्याला करंट रेशो विचारलेला आहे, तर आपण रेशो फाइंड करायला सुरुवात करू. पहिला रेशो फाइंड करायचा आहे. पहिला रेशो आहे करंट रेशो. इज इक्वल टू करंट ॲसेट डिवाइड बाय करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीज हे रेशो तुम्ही लर्न करून ठेवायचं आहे. आता करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटी मी बॅलन्स शीट रीड करताना सांगितलेली होती. तर आपली करंट ॲसेट कुठून आहे, तर इन्व्हेंटरीपासून इन्व्हेस्टमेंटपर्यंत. मग आपण इथं तुम्हाला हवं तर मी इथं लिहून देईन की करंट ॲसेट कोणते आहेत. आपण सगळे करंट ॲसेट जिथं लिहिलेलं आहे तिथं आपण करंट ॲसेटची नावं लिहूया. करंट रेशो फाइंड करणार आहोत आपण. इथं इक्वल टूचं साईन टाकू. करंट रेशो म्हणजे काय काय आहे, तर इन्व्हेंटरीज प्लस सगळ्या ॲसेटचं प्लस करायचं आहे बिल्स रिसिवेबल प्लस सन्ड्री डेटर्स प्लस बँक आणि प्लस इन्व्हेस्टमेंट. ब्रॅकेटमध्ये लिहू शॉर्ट टर्म. डिवाइड बाय, ह्याला डिवाइड आहे करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी कोणती आहे, तर आपण इथं बघितलेलं आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, त्याच्यानंतर आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन बिल्स पेएबल प्लस करायचं आहे बिल्स पेएबल प्लस बँक ओव्हरड्राफ्ट प्लस सन्ड्री क्रेडिटर्स. एवढीच लायबिलिटी आहे. डिबेंचर्स इज अ लॉंग टर्म लायबिलिटी. मग आता त्यांच्या व्हॅल्यूज टाकू आपण. इन्व्हेंटरीज किती आहे, इन्व्हेंटरीज आहे 6 लाख, त्याच्याखाली लिहूया 6 लाख इन्व्हेंटरी आहे, म्हणजे इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. प्लस बिल्स रिसिवेबल किती आहे बघा 30,000 प्लस डेटर्स आहेत 1,50,000 प्लस बँक आहे 2 लाख प्लस इन्व्हेस्टमेंट आहे 20,000 डिवाइड बाय टॅक्सेशन आहे 1,76,000
प्लस बिल्स पेएबल आहे 1,24,000 प्लस बँक ओव्हरड्राफ्ट आहे 20,000, सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 80,000. याचे आपल्याला टोटल करायचे आहे. मग आता आपण टोटल करूया किती येतं आहे बघू. तर आता आपल्याला करायला वेळ लागेल. तुम्ही डायरेक्ट बुकमधून आहे तसं लिहिलं तरी चालू शकतं की जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. आपण टोटल करू. 6 लाख प्लस 30,000 प्लस 1,50,000 प्लस 2 लाख प्लस 20,000 आलं 10 लाख, 10 लाख रुपीज. डिवाइड बाय आपल्याला लायबिलिटीची टोटल करायची आहे 1,76,000 प्लस 1,24,000 प्लस 20,000 प्लस 80,000 4 लाख. आता आपल्याला काय करायचं आहे, रेशो काढायचं आहे. कसं करणार तुम्ही, 10 लाख 1 2 3 4 10 लाख डिवाइड बाय 4 लाख 4 लाख. आन्सर आलं 2.5. इथं लिहायचं आहे 2.5:1. आता तुम्हाला इथं मी एक लॉजिक सांगते, तुम्ही लक्षात ठेवा. आपलं आन्सर आलं 2.5. काय आलं आन्सर, 2.5:1 लिहायचं आहे. कारण आपण काय करतो बघा, तुम्हाला थोडंसं समजवते बघा. आपण काय करतो, 10 लाख असं लिहितो डिवाइड बाय 4 लाख. आता ह्या 5 झिरोला हे वरचे 5 झिरो कट झाले, म्हणजे खाली करायला 4 डिवाइड बाय 10 डिवाइड बाय 4. हे दोघं जण कोणाच्या टेबलमध्ये आहेत, 2च्या. 2 2 जा 4, 2 5 जा 10, म्हणजे आन्सर आलं 5/2. आता आपण काय करणार आहोत, ह्या 2नी ह्याला डिवाइड करणार आहोत. आता तुम्ही असं पण करू शकता, पण असं बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, राहिला 1, 2 5 जा 10. तुम्ही असं आन्सर लिहिणार, म्हणजे हा खाली 1 आहे, 2 1 जा 2. मग तुम्ही लिहिताना कसं लिहिणार, 2.5 डिवाइड बाय 1, म्हणजे आन्सर कसं लिहिणार तुम्ही, 2.5:1. हा 1 खालचा असतो. तर हे लक्षात ठेवा नेहमी. बॅलन्स आता, आणि हे रेशो कधी लिहायचा, तर जेव्हा तुम्ही सगळ्या व्हॅल्यूज कुठून घेत आहात, बॅलन्स शीटवरून जर तुम्ही व्हॅल्यूज इथं पुट केल्या, तर नेहमी लक्षात ठेवायचं की तुमचा आन्सर येणार आहे ते रेशोमध्ये येणार आहे. जर फक्त बॅलन्स शीटच्या अमाऊंट तुम्ही घेतल्या, तर त्याला तुम्ही रेशोचं साईन द्यायचं आहे. इथं आपण रेशो म्हटलं, 2.5:1 हे रेशोमध्ये तुमचं आन्सर आलं. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं लिक्विड रेशो. ह्या रेशोला क्विक रेशो पण म्हणतात, त्याला ॲसिड रेशो पण म्हणतात. ही नावं लक्षात ठेवा. तर लिक्विड रेशो म्हणजेच क्विक रेशो म्हणतात, ॲसिड रेशो म्हणतात. तर ह्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं देणार आहे की तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. खूप सोपं आहे. आपण काय करायचं आहे, ही जी करंट ॲसेट आहे हेच घ्यायचं आहे लिक्विड रेशो. आपण खाली लिहूया, लिक्विड रेशो हा फाईंड करायचा आहे. इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस, इथं बघा नीट लक्षात ठेवा, स्टॉक किंवा इन्व्हेंटरी प्लस प्रीपेड एक्सपेन्सेस डिवाइड बाय करंट लायबिलिटीज मायनस बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे हे पण म्हणू शकता तुम्ही शॉर्ट टर्म लोन. बँक ओव्हरड्राफ्ट प्लस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची पण नावं भरपूर आहेत. तुम्ही कधी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणू शकता, पेएबल म्हणू शकता, एक्सपेन्सेस पेएबल म्हणू शकता, ॲक्रूड एक्सपेन्सेस म्हणू शकता. तुम्हाला माहिती आहे त्याचे मिनिंग. तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कधी म्हणतील
पेएबल आहे, एक्सपेन्सेस पेएबल, कधी म्हणतील ॲक्रुड एक्सपेन्सेस, तर ते आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हा फॉर्म्युला चांगला लक्षात ठेवा. लिक्विड रेशो इम्पॉर्टंट आहे. आता करंट ॲसेट आपण इथं काढलेली आहे, त्याच्यातून स्टॉक आणि प्रिपेड एक्सपेन्सेस लेस करायचे आहेत. तर आपल्या इथं फक्त स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरी आहे. तुम्ही इथं पेन्सिलने नोट करून ठेवा, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक, किंवा तुम्ही इथं इन्व्हेंटरी ऑब्लिक स्टॉक पण लिहू शकता. आता आपल्या इथं प्रिपेड एक्सपेन्सेस ॲसेटलाच असतात, पण ॲसेटलाच दिलेले नाही आहेत. प्रिपेड एक्सपेन्सेस गिवन नाही आहेत. मग काय गिवन आहे तर इन्व्हेंटरी. मग फक्त इन्व्हेंटरी इथं लेस करायची आहे करंट ॲसेटमधून. करंट ॲसेट आहे तुमची 10 लाख. ही करंट ॲसेटच काढली आपण. काय लिहिले हे करंट ॲसेट. करंट ॲसेट किती आली 10 लाख. इथं लिहिले करंट ॲसेट लेस स्टॉक प्लस प्रिपेड. प्रिपेड तर नाही आहे, त्यामुळे आपण त्याला प्लस करू नाही शकत. मग काय गिवन आहे तर इन्व्हेंटरी गिवन आहे. इन्व्हेंटरीची व्हॅल्यू आहे 6 लाख. डिवाइड बाय करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटी तुम्ही इथं वर काढलेली आहे 4 लाख मायनस बँक ओव्हरड्राफ्ट प्लस आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नाही आहेत, पण बँक ओव्हरड्राफ्ट आहे 20,000. तर तुम्ही 20,000 लेस करा. तुमचं आन्सर येणार आहे 10 लाखातून 6 लाख गेले, 4 लाख येतात, 4 लाख. 10 लाख मायनस 6 लाख, आन्सर आलं 4 लाख. 4 लाख मायनस 20,000, आन्सर आलं 3,80,000. तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही कॅल्सीवर पण काढू शकता. काय इथं 10 लाख मायनस 6 लाख, आन्सर आलं 4 लाख. डिवाइड बाय परत आहे 4 लाख मायनस 20,000, 3,80,000. आता ह्याला आपल्याला रेशोमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग इथं 4 लाख डिवाइड बाय 3,80,000. 3,80,000. 4 लाख डिवाइड बाय 3,80,000. आन्सर आलं 1.05. तुम्ही असं लिहायचं आहे 1.05. जास्त लिहित बसू नका एवढं मोठं नंबर. तर 2 डिजिट खूप झाले, जास्तीत जास्त 3 डिजिटपर्यंतच लिहा. तर 1 पॉईंट म्हणजे डेसिमल पॉईंटमध्ये आन्सर आला. ह्याला तुम्ही रेशोचं साईन टाकायचं आहे. इथं आपण म्हणलं रेशो (1:1), कारण मी तुम्हाला मगाशी दाखवलं खाली 1 हा असतोच. म्हणून इथं रेशो का आला तर रेशोचं साईन का आलं, कारण तुम्ही ज्या व्हॅल्यूज घेतल्या त्या कुठून घेतल्या, बॅलन्स शीटवरून घेतलेल्या आहेत म्हणून. तर जवळजवळ इथं सगळ्यांना तुम्हाला रेशोच येणार आहे, कारण बॅलन्स शीटच फक्त गिवन आहे आणि बॅलन्स शीटचे सगळे रेशो आहेत म्हणून. तर नेक्स्ट रेशो आहे ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो. आता ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो काढताना फॉर्म्युला थोडा वेगळा आहे. आपण इथं टाकू 3 लिक्विडिटी रेशो आपल्याला फाईंड करायचा आहे. मग हा फाईंड कसा करायचा तर ह्याचा फॉर्म्युला आहे, जे आपली शॉर्ट टर्म ॲसेट आहे म्हणजे कोणती तर बँक आणि म्हणजे जे पैशामध्ये कन्वर्ट होतं, इझिली कन्वर्टेड इंटू कॅश. बघा आता बँकेत पैसे आहेत, तुम्ही लगेच काढून आणू शकता. तुम्ही बँकेत इन्व्हेस्ट करून ठेवलेले आहेत, तुम्ही लगेच इन्व्हेस्टमेंट मोडू शकता. आणि हे जे बँक आणि इन्व्हेस्टमेंट ह्या दोन काय आहेत, इझिली कन्वर्ट होणाऱ्या ॲसेट आहेत. त्यांचा करंट ॲसेटशी असलेला संबंध आपल्याला इथं दाखवायचा आहे. तर मग आपण इथं लिहिणार आहोत कॅश ॲट बँक प्लस इन्व्हेस्टमेंट. ह्याचा रेशोचं नाव आहे, इथंच आपण टाकू इक्वल टू करून कॅश ॲट बँक, किंवा इथं दिले बँक, इथं खरं बँक लिहायला पाहिजे होतं, बँक लिहूया आपण. बँक प्लस शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट डिवाइड बाय करंट ॲसेट, सॉरी करंट लायबिलिटी. आता इथं आपल्याला बँक किती दिलेला आहे 2 लाख, इन्व्हेस्टमेंट आहे 20,000. 2 लाख प्लस 20,000 डिवाइड बाय करंट लायबिलिटी तुम्ही काढलेले, परत काढू नका. करंट लायबिलिटीची व्हॅल्यू आहे बघा वर 4 लाख. तर आपण एकदाच टाकून घेऊ 4 लाख. आता इथं 2 लाख मायनस 20,000, आन्सर आलं किती बघा
1,80,000 आपण ह्या पेजवर घेऊया, इथं नको करायला. 1,80,000 डिवाइड बाय 4 लाख. आता बघा आपल्याला आन्सर फाइंड करायचा आहे. सॉरी 1,80,000 नाही, 2 लाख प्लस 20,000, 2,20,000 येईल. 2,20,000 इथं करू आपण. 2,20,000 डिवाइड बाय 4 लाख. मायनस नाही, इथं प्लस करायचं आहे. काय लिहिलं आहे आपण? बँक प्लस इन्व्हेस्टमेंट. काय लिहिलं आहे बघा, बँक प्लस इन्व्हेस्टमेंट. म्हणून प्लसचं साईन टाकलं पण चुकून मी मायनस केलं. तर प्लसचं साईन आहे 2,20,000 डिवाइड बाय 4 लाख. आन्सर आलं 0.55. आता आपण सगळे बॅलन्स शीटचे रेशो करतोय, तर लक्षात ठेवा आन्सर तुमचं रेशोमध्ये येणार आहे 0.55:1 हे तुमचं आन्सर राहील. हे लक्षात ठेवा, 1:1च राहणार आहे, कारण आपण सगळ्या व्हॅल्यूज कुठून घेतोय? बॅलन्स शीटवरून घेतोय म्हणून. नेक्स्ट रेशो आहे करंट ॲसेट टू फिक्स ॲसेट रेशो. आता करंट ॲसेट तुम्हाला माहिती आहे, फिक्स ॲसेट आपण बघायचे आहे कोणकोणती घेणार आहोत आपण ते, आणि फिक्स ॲसेट काय करायचं आहे. फिक्स ॲसेट आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेले आहेत बघा. आता फिक्स ॲसेट कुठले आहे? प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर. किती येतं आहे बघा हे? 6 लाख, 6 आणि 7, 6 6 12 आणि 13 आणि 14, 14 आणि हे 5 गुडविल. किती झाले? 19 लाखाची तुमची फिक्स ॲसेट आहे. गुडविल मी मगाशीच सांगितलं तुम्हाला फिक्स ॲसेट कोणते. तर मी दोनच इथं ॲसेट असतात तुमच्या बॅलन्स शीटला, 2च ॲसेट असतात. एक फिक्स ॲसेट आणि दुसरी करंट ॲसेट. करंट ॲसेट इन्व्हेंटरीपासून चालू झालेली होती, ही खालची करंट ॲसेट होती. तर इन्व्हेंटरीच्या वर जेवढी पण आहे गुडविल, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर, ही तुमची फिक्स ॲसेट आहे. हे लक्षात ठेवा. रेशोचं नाव आहे करंट ॲसेट टू फिक्स ॲसेट. आता थोडंसं काळजीपूर्वक बघा, मी तुम्हाला इथं थोडं लॉजिक पण सांगणार आहे. करंट ॲसेट टू फिक्स्ड ॲसेट्स रेशो. आता आपण इथं इथं बघा टू शब्द आला ना, तर नेहमी लक्षात ठेवायचं. टू शब्द असं काय सांगतो? तर टू शब्द म्हणजे टू आलं की नेहमी लक्षात ठेवायचं करंट ॲसेट डिवाइड बाय फिक्स ॲसेट. आणि टू शब्द नसेल तर उलट असतं, फिक्स ॲसेट टू करंट ॲसेट आलं असतं. तर हा जर टू हा वर्ड असेल तर काय लिहायचं आहे? करंट ॲसेट डिवाइड बाय फिक्स ॲसेट. म्हणजे काही रेशो आपल्याला लक्षात ठेवावे लागत नाहीत, समजतं की नावातच असतं ते काय दिलेलं आहे ते. फक्त करंट ॲसेट तुम्हाला ओळखता आली पाहिजे, फिक्स ॲसेट तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आता करंट ॲसेट आपण काढलेले, करंट ॲसेट काढली बघा. इथं किती आलेले आहे? 10 लाख. परत काढत बसायचं नाही, वेळ खूप जातो. डिवाइड बाय फिक्स ॲसेट. आता फिक्स ॲसेट आपण इथं बघून घ्यायचं आहे. कोणकोणती फिक्स ॲसेट आहे? तर गुडविल, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर. तुम्ही इथं ओरली पण काउंट करू शकता. इथून बघा 1 7 आणि 1 8, 8 आणि 6, 6 आणि 5 असं करा. तुम्ही ओरली पण लगेच होऊ शकतं बघा. नुसतं 5 + 6 + 7 + 1 किती आलं? 19 वर 5 झिरो आहेत, 19 लाख. तर तुम्ही ओरली पण करू शकता, करायची गरज नाही. म्हणजे काही गोष्टी आपल्या ओरली होत असतील तर ओरली करा. 10 लाख डिवाइड बाय 19 लाख. 10 लाख डिवाइड बाय 19 लाख. 0.52. बघा रेशो काय आला? 0. आता तुम्ही असं किती पण 3 डिजिटपर्यंत घ्या, 2 डिजिटपर्यंत घ्या, तुमचा आन्सर बरोबर आहे. तर आन्सर आलं 0.526. कारण इथं 52 होता म्हणून घेतलेला आहे. नाही घेतला 52 घेतलं तरी चालेल. 1:1 काय घेतला? कारण रेशो आपला बॅलन्स शीटची आपण अमाऊंट घेतोय म्हणून. त्याच्यानंतरचा रेशो आहे डेप्ट टू इक्विटी. आता इथं पण बघा 2 वर्ड आहे. म्हणजे डेप्ट म्हणजे लॉंग टर्म लोन, डिवाइड बाय इक्विटी रेशो म्हणजे शेअर होल्डर फंड. तर हे डिवाइड बाय हे येणार आहे.
तर हे नावातच आहे, तुम्हाला लगेच कळेल, फक्त इक्विटी रेशो नाही येणार आहे, तर इक्विटीला आपण म्हणतो शेअर होल्डर फंड, एवढं लक्षात ठेवा. हे रेशो लर्नच करून ठेवा. डेब्ट टू इक्विटी रेशो, डेब्ट टू इक्विटी. तर ह्याचा फॉर्म्युला आहे, आपण इथं लिहूया, लॉंग टर्म डेब्ट. लॉंग टर्म डेब्ट म्हणजे डिबेंचर्स असतात, टू इक्विटी शेअर होल्डर फंड, त्याला आपण म्हणू शेअर होल्डर फंड. शेअर, आता मी तुम्हाला इथं लॉंग टर्म डेब्ट कोण आहे ते पण लिहून देते इथं. लॉंग टर्म डेब्ट इज इक्वल टू, इथं किती दिले, 12% डिबेंचर्स. आणि शॉर्ट शेअर होल्डर फंड म्हणजे शेअर होल्डर फंड म्हणजे इथं बघा, इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस. आपण शॉर्टमध्ये लिहू, इक्विटी शेअर्स प्लस करू किंवा कॉमा लिहूया इथं. प्रेफरन्स शेअर्स 6% प्रेफरन्स शेअर्स प्लस जर्नल रिझर्व किंवा मी इथं प्लसच म्हणते, आणि प्रॉफिट अँड लॉस, एवढे येतं शेअर होल्डर फंडमध्ये. तर आपण ह्या लॉंग टर्म डेप्टच्या खाली ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज टाकून घेऊया. लॉंग टर्म डेप्ट म्हणजे कोण आहे, तर डिबेंचर होल्डर्स, ते किती आहेत, 5 लाख, 5 लाख डिवाइड बाय सांगितले शेअर होल्डर फंड. शेअर होल्डर फंड आहे 10 लाख. इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे, 10 लाख, प्लस प्रेफरन्स शेअर्स आहेत 5 लाख, प्लस जर्नल रिझर्व 1 लाख आणि प्रॉफिट अँड लॉस 4 लाख. आता आपण ह्याला डिवाइड करू, मध्ये लिहूया 5 लाख डिवाइड बाय 10 आणि 5 15, 15 आणि 1 16, 16 आणि 4 20. ह्याची टोटल करायची गरज नाही, तुम्ही ओरली कराल तर कॅल्क्युलेट करत नाही, 20 लाख येतं आहे. आता आपण काय करूया, शेअर होल्डर फंड घेतला, ह्याचा रेशो काढूया. रेशो येईल 5 लाख डिवाइड बाय 20 लाख. रेशो आला 0.20, 0.20, रेशो आला 0.25 1. हा पण एक पहिला रेशो काढला. आता ह्याच्यामध्ये 2 रेशो काढायचे आहेत तुम्हाला. हा झाला पहिला, अजून एक आपण दुसरा एक काढणार आहोत. ही थोडीशी ह्या रेशोला चांगलं लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळा हा रिपीट होतो. डेप्ट म्हणजे लोन आहे आणि ते पण लॉंग टर्म आहे. तर बऱ्याच वेळा पुस्तकामध्ये, बुक्समध्ये तुमच्या ना रेशो हे 2 वेळा सॉल्व केलेले आहेत. काय काय क्वेश्चनमध्ये वेगळ्या पद्धतीनं पण सॉल्व केलं आहे, पण तुम्ही ह्याच पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. तर दुसरा रेशो काय आहे की हे जे तुमचं लॉंग टर्म डेप्ट आहे, हे आपण इक्विटी शेअर होल्डर फंड, इक्विटी शेअर होल्डर फंडामध्ये पण त्याला ॲड करून घ्यायचं आहे. बाकी काय नाही केलं त्यांनी. आपण इथं लिहिणार आहोत लॉंग टर्म डेप्ट डेप्ट डिवाइड बाय शेअर होल्डर फंड प्लस डिबेंचर्स. आणि आपण लॉंग टर्म डेप्ट म्हणजे डिबेंचर्स आहेत. हा फॉर्म्युला आहे. तर लॉंग टर्म डेप्ट म्हणजे डिबेंचर्स, डिबेंचर्सची व्हॅल्यू आहे 5 लाख शेअर होल्डर फंड आपण काढलेला आहे, त्याची व्हॅल्यू होती 20 लाख प्लस
आता इथं आपण प्लस लिहिले डिबेंचर्स, डिबेंचरची व्हॅल्यू आहे परत 5 लाख. हे 2 वेळा त्यांनी रेशो आपल्याला काढायला सांगितलेत, म्हणजे लक्षात ठेवायचं. जर समजा डिबेंचर्स आलं तर किंवा डेब्ट टू इक्विटी रेशो आला तर हे 1 आणि 2 मध्ये तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर वर आलं 5 लाख, हे 5 लाख डिवाइड बाय 20 प्लस 5 लाख, 20 लाख प्लस 5 लाख आलं 25 लाख. त्याचा रेशो आपण काढणार आहोत कॅल्सीवर. 5 लाख डिवाइड बाय 25 लाख, 25 लाख. काय चुकलं बघू. 25 1 2 3 4 5 5 लाख भागिले 25 लाख 0.20 येते. परत बघते. 5 लाख डिवाइड बाय 25 1 2 3 4 5 0.2 येते. तर 0.2 आपण इथं करून बघू जरा. ह्या 5 झिरोला हे 5 झिरो गेले. 5 1 जा 5, 5 5 जा 25, 1/5 आलं. ह्या 5ने ह्याला डिवाइड करायचं आहे. आपण असं करणार, इथं 1 येणार. ह्या 1ला 5ने डिवाइड होत नाही, मग आपण काय करणार, ह्याच्यावर 0 घेणार, इथं डेसिमल पॉईंट देणार. 5 2 जा 10 आणि तेवढंच येतं आहे 0.2%. तर तेच लिहा आन्सर 0.2%. पर्सेंट नाही, (1) 1 लिहायला विसरायचं नाही. तर हे आलं आपलं आन्सर. तर ही झाली. बुकमध्ये आहे 20%, मला असं वाटतं 20:1, बट आपलं आन्सर हेच येतं 0.2:1. तर आता कॅल्सीवर पण आलेलं आहे तेवढंच, तर आपण तेच लिहायचं आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट रेशो आहे प्रोप्रायटरी रेशो. प्रोप्रायटर कोण असतं, तर ओनर ऑफ अ कंपनी. कंपनीचे ओनर असतात. कंपनीचे ओनर कोण असतात, तर शेअर होल्डर फंड किंवा शेअर होल्डर्स म्हणजे कोण. तर इथं आपल्याला घ्यायचं आहे प्रोप्रायटर म्हणजे शेअर होल्डर फंड. हे लक्षात ठेवायला विसरू नका. तर शेअर होल्डर फंड आणि आता इथं प्रोप्रायटर म्हणजे जी पण संपत्ती आहे ती कोणाची असते, ओनरची असते, मालकांची असते, शेअर होल्डरांची असते. मग संपत्ती कुठली असते, तर ॲसेट असते. तर आपल्याला काय करायचं आहे, ॲसेटची टोटल घ्यायची आहे. रेशोचं नाव लिहूया आपण. प्रोप्रायटरी रेशो. तर त्याचा फॉर्म्युला टाकूया इथं. शेअर होल्डर फंड, प्रोप्रायटर म्हणजे ओनर, शेअर होल्डर फंड डिवाइड बाय टोटल ॲसेट. आता इथं ओनरांची ॲसेट किती आहे, तर टोटल ॲसेट किती आहे ती, आणि त्यांनी फंड म्हणजे किती पैसे कंपनीला दिलेत आणि त्या पैशामधून त्यांनी किती संपत्ती खरेदी केली, त्याचा रेशो आपल्याला बघायचा आहे. तर आपण शेअर होल्डर फंड इथं काढलेला आहे, परत काढू नका. बघा इथं लिहिले शेअर होल्डर फंड. किती अमाऊंट काढली शेअर होल्डर फंडाची, तर इथं 20 लाख काढलेली आहे. ऑलरेडी तुम्ही काढलेली आहे. 20 लाख रुपीज ही तुम्ही शेअर होल्डर फंडाची अमाऊंट काढलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही अमाऊंट इथून तशीच घ्यायची, परत काढत बसू नका. तर शेअर होल्डर फंड इज इक्वल टू 20 लाख. ला. आता बघायचे टोटल ॲसेट किती आहे तुमची, ते टोटल ॲसेट आपल्याला लिहायचे 29 लाख. 29 लाख. ह्याला आपण डिवाइड करून बघूया. 20 डिवाइड बाय 29 0.68. तुम्ही असं लिहू जे तुमचं आन्सर येतं तेच लिहा. 0.689 लिहा, किंवा मग कन्वर्ट पण करू शकता. आहे तसं ठेवलं तरी चालेल. 1:1.
तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय करता आता इथं बघा, त्यांनी आपला जो क्वेश्चन असतो, क्वेश्चन आन्सरमध्ये काय आलं तर 0.689. तर आपण हा शेवटचा डिजिट जर 4पेक्षा जास्त आला, 4पेक्षा मोर दॅन 4पेक्षा जास्त आला म्हणजे किती तर 5, 6, 7, 8, 9 असा आला तर त्याला आपण 1 रुपीजमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे काय करतो 0.68 प्लस 1 करतो, म्हणजे आन्सर किती येतं 9 आणि हा 6.0 असा आन्सर येतं. कधी जेव्हा जर तुमचा पुढचा डेसिमल नंबर जो असतो तो जो नंबर आहे तो मोर दॅन 4पेक्षा मोठा असेल तर त्याला आपण 1मध्ये कन्वर्ट करतो आणि मग तो 1 ह्या 2 डिजिटमध्ये ॲड करतो. मग आन्सर आले 69. तर तुम्ही 69:1 पण लिहू शकता किंवा ॲज इट इज 3 डिजिटमध्ये लिहिलं तरी चालेल. मी 3 डिजिटमध्ये आहे तसं लिहून ठेवलं. त्याच्यानंतरचा आहे 7 नंबरचा कॅपिटल गिअरिंग रेशो. आता कॅपिटल कसं आणलं जातं तर जे आपण कॅपिटल आणतो त्या कॅपिटलवर काय दिलं जातं, इंटरेस्ट दिलं जातं किंवा डिव्हिडंड दिला जातो, काहीतरी दिलं जातं. मग बघा इथं बघायचं ज्याला पर्सेंटेज दिलेला आहे, कुणाला दिलं आहे तर प्रेफरन्स शेअर्सला आपण 6% रिटर्न देणार आहोत, म्हणजे व्याज देणार आहोत. हे कॅपिटल आणलं आहे आणि त्याच्यावर 6% व्याज द्यायचं आहे. डिबेंचर्स पण हे कॅपिटलसाठीच आणलेलं आहे आणि त्याला 12% व्याज द्यायचं आहे. तर जे आपण देणार आहोत ते येणार आहे इथं कॅपिटल गिअरिंग रेशोमध्ये. मग त्याला म्हणतात फिक्स्ड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज. फॉर्म्युला आहे बघा, फिक्स्ड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज. डिवाइड बाय, आता इथं बघा इथं काळजीपूर्वक बघायचं आहे. आपण हे व्याज त्यांना कशातून देतो तर जे पण आपलं कॅपिटल आहे, इक्विटी शेअर कॅपिटल आहे, रिझर्व आहे आणि सरप्लस आहे त्यांच्यातून देणार आहोत. म्हणजे राहिलं कोण तर इक्विटी राहिलं, जर्नल रिझर्व राहिलं आणि ह्यांना व्याज द्यायचं आहे, ह्यांना द्यायचं आहे. द्यायचं नाही कोणाला तर इक्विटीवाल्यांना नाही द्यायचं. आणि जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस हा साठवलेला असतो तो कशासाठी तर आपण इंटरेस्ट देण्यासाठी किंवा जर कधी संकट काळात आपल्याला पैसे नसतील तर आपण त्याच्यातून कंपनी काय करते की जे इंटरेस्ट आहे ते कशातून एकतर प्रॉफिटमधून किंवा रिझर्वमधून किंवा शक्यतो प्रॉफिटमधूनच देते. प्रॉफिटमध्ये जर द्यायला पैसे नसतील तर रिझर्वचा यूज ती करू शकते. तर ह्याच्यातमधून ती देत असते. म्हणून आपण घेणार आहोत इक्विटी शेअर्स घेणार आहोत किंवा इक्विटी कॅपिटल, जर्नल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस ह्याचे आपण टोटल करणार आहोत. तर किती टोटल आहे ती बघू. हे 10 आणि हे 1 आणि 1 5 येते बरोबर. तर आपण इथं लिहूया. हा रेशो चांगला लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा आलेला आहे. इक्विटी शेअर कॅपिटल प्लस जर्नल रिझर्व प्लस P&L. फिक्स ॲसेट आपली हां. तर फिक्स इंटरेस्ट लिहिलेलंच आहे बघा. कशावर व्याज दिलं ह्याच्यावर लिहिले बघा, पर्सेंट 6% आणि 12%. तर आपण इथं घेणार आहोत 6% प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस 12% डिबेंचर्स डिवाइड बाय इक्विटी शेअर कॅपिटल आहे 10 लाख किंवा आपण इथं म्हणू इक्विटी शेअर कॅपिटल प्लस जर्नल रिझर्व प्लस P&L प्रॉफिट अँड लॉस. तर 6% प्रेफरन्स शेअर्स किती आहेत बघा, 5 लाख 5 लाख प्लस 12% डिबेंचर्स आहेत 5 लाख डिवाइड बाय इक्विटी शेअर आहेत 10 लाख प्लस जर्नल रिझर्व आहे 1 लाख आणि प्रॉफिट अँड लॉस आहे 4 लाख.
टोटल झाली 10 लाख वरची, 5 + 5 10 लाख, डिवाइड बाय हे 10 11 आणि 11 आणि 4 15, 15 लाख 15 लाख. तुम्हाला ज्या गोष्टी ओरली करता येतात ते करा. 10 लाख 1 2 3 4 5 हां डिवाइड बाय 15 लाख 2 3 4 5. आन्सर आलं 0.666. ह्याला पण तुम्ही कन्वर्ट करू शकता, 0.667 करू शकता. कसं की बघा इथं आन्सर आलं 0.6666 येतं आहे. म्हणजे हा मोर दॅन 4 पेक्षा शेवटचा डिजिट काय आहे, 4 पेक्षा मोठा आहे. मग काय करायचं, ह्याला 1 कन्वर्ट करायचा, +1 म्हणजे येणार आहे 767 असं पण तुम्ही लिहू शकता. आणि आपण इथं रेशोचं साईन का टाकतोय, कारण आपण सगळ्या ज्या अमाऊंट घेतोय कुठून घेतोय, बॅलन्स शीटवरून घेतोय. बॅलन्स शीटवरून जर तुम्हाला बॅलन्स शीटवरून तुम्ही जर व्हॅल्यू घेत असाल तर त्याला रेशोचं साईन द्यायचं आहे. त्याच्यानंतरचा रेशो आहे फिक्स ॲसेट टू कॅपिटल. आता इथं बघा 2 शब्द आहे, म्हणजे फिक्स ॲसेट डिवाइड बाय कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड रेशो, कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे शेअर होल्डर फंड. 8 नंबर फिक्स ॲसेट टू कॅपिटल एम्प्लॉईड. रेशो. आता ह्या रेशोला कसं फाईंड करायचं आहे, तर कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे शेअर होल्डर फंड इथं लिहून ठेवा आणि लक्षातच ठेवा. आणि फिक्स ॲसेट आपल्याला इथं दिली, गुडविल आहे, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर इथपर्यंत. आणि आपण ह्याच्या अगोदर फिक्स ॲसेट काढलेली आहे, इथून पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मला वाटतं काहीतरी 19,000 आलेलं होतं आपलं फिक्स ॲसेटमध्ये. तर आणि शेअर होल्डर फंडमध्ये आता इथं नीट बघायचं आहे, शेअर होल्डर फंड आणि प्लस तुम्हाला काय करायचं आहे, डिबेंचर्स पण ॲड करायचे आहेत. का माहिती आहे, कारण आता इथं सांगितलं आहे की कॅपिटल एम्प्लॉईड, कॅपिटलच्या स्वरूपात तुम्ही कुठून पैसे आणले ते सगळे जे ॲज अ कॅपिटल म्हणून आणलेले पैसे. आता इक्विटी शेअर्स कशासाठी आणलं, कॅपिटल म्हणून आणलं. प्रेफरन्स शेअर्स कॅपिटलमधून. डिबेंचर्स म्हणजे बाहेरून कर्ज घेतलं, लोन घेतलं कशासाठी, तर कॅपिटलसाठी. आणि जर्नल रिझर्व, जर समजा रिझर्व साठवून राहिला तर त्याचं आपण भांडवलात रूपांतर करतो. प्रॉफिटचं काय कशात रूपांतर करतो, कन्वर्ट इंटू कॅपिटल. तर प्रॉफिट अँड लॉस, जर्नल रिझर्व, डिबेंचर्स अँड प्रेफरन्स शेअर्स अँड इक्विटी शेअर्स हे सगळं तुमचं कशामध्ये येणार आहे, कॅपिटल एम्प्लॉईड. तर मी पहिले इथं लिहून ठेवते, कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे शेअर होल्डर फंड प्लस डिबेंचर्स. कॅपिटल एम्प्लॉईड इज इक्वल टू, याच्यामध्ये आपण पाहिजे तर सगळी नावं लिहूया. इक्विटी शेअर्स प्लस प्रेफरन्स शेअर्स प्लस जर्नल रिझर्व प्लस P&L प्लस डिबेंचर्स. तर हे सगळं आहे कॅपिटल एम्प्लॉईड. आता आपला रेशो कसा येईल बघा, फिक्स ॲसेट इथं लिहूया आपण, फिक्स्ड ॲसेट डिवाइड बाय कॅपिटल एम्प्लॉईड. तर फिक्स ॲसेट तुम्हाला माहिती आहेत, फिक्स ॲसेट कुठपर्यंत आहेत, फर्निचरपर्यंत. मग इथं तुम्ही व्हॅल्यू टाकू शकता, 5 लाख प्लस 6 लाख प्लस 7 लाख प्लस 1 लाख डिवाइड बाय, बघा फिक्स ॲसेट कुठली, गुडविल, प्लांट अँड मशिनरी, बिल्डिंग अँड फर्निचरपर्यंत आपण व्हॅल्यू घेतल्या. आता इथं कॅपिटल एम्प्लॉईडमध्ये काय काय येणार आहे, 10 लाख, जर्नल प्रेफरन्स शेअर्स आहेत 5 लाख प्लस जर्नल रिझर्व 1 लाख 1 लाख प्लस 4 लाख प्रॉफिट अँड लॉस प्लस डिबेंचर्स आहेत 5 लाख. ह्याची जर टोटल केली तुम्ही तर किती येते बघा,
मला वाटतं हे आलेलं आहे. आपण मागं काढले 19,000 आहे आपली फिक्स ॲसेट आणि कॅपिटल एम्प्लॉयड आहे 25,000. हे 10 आणि 5 15, 15 आणि 5 20 आणि 5 25, 25 लाख. तर 19,000 डिवाइड बाय 25 लाख. तुम्ही 0 पण कट करून असं 19 डिवाइड बाय 25 पण करू शकता. 19 डिवाइड बाय 25 असं पण करू शकता शॉर्टकटमध्ये. तर ॲन्सर आलं आपलं 0.76 टाकायचं आहे 1:1. हा झाला आपला शेवटचा रेशो. आता तुम्ही हा जो क्वेश्चन आहे हा IMP समजून हे सगळे रेशो लक्षात ठेवा. करंट रेशो तुमच्या एक्झाम पेपरमध्ये 100% असणार. लिक्विड रेशो असणार. ॲब्सोल्यूट नसेल पण करंट आहे, लिक्विड आहे, करंट ॲसेट टू फिक्स ॲसेट आहे, प्रोप्रायटरी, कॅपिटल गेअरिंग, डेप्ट अँड फिक्स ॲसेट. हे रेशो 100% तुमच्या पेपरमध्ये असू शकतात. कारण बऱ्याच वेळा हे रेशो रिपीट होतात. मी एकसारखे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून देत आहे. परत आपण वेगळ्या टाईप्सचे करणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे बॅलन्स शीटचे रेशो आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे तर जे पण तुमचं इथे ॲन्सर येतं त्याला टू टाकायचं आहे, रेशोमध्ये लिहायचं आहे. कारण आपण सगळ्या व्हॅल्यूज बॅलन्स शीटवरून घेतोय. इथं वेगवेगळ्या प्रकारचे कधी रेशो येतं, कधी पर्सेंटेज येतं, कधी टाइम्स येतं. मग तुम्हाला मी तसं सांगत जाणार आहे की टाइम्स कधी लिहायचं, पर्सेंटेज कधी लिहायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे जसा क्वेश्चन येईल तसं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.